हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. मित्रांनो, इयत्ता 10वी इतिहास यामधील आज आपण पाहणार आहोत प्रकरण 8वे पर्यटन आणि इतिहास. परंतु त्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत पर्यटनाची परंपरा, पर्यटनाचे प्रकार, पर्यटनाचा विकास, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी. सुरुवातीला आपण पाहू पर्यटनाची परंपरा. आपल्या देशात पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. तीर्थक्षेत्रांना भेट देणे, स्थानिक जत्रा यात्रांना जाणे, विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे, व्यापारासाठी जाणे अशा निमित्ताने पूर्वी पर्यटन घडून येत असे. म्हणजे थोडक्यात काय तर मानवाला पूर्वीपासूनच फिरण्याची आवड आहे. बौद्ध वाङ्मयात लोकांच्या उद्बोधनासाठी स्वतः गौतम बुद्धसुद्धा आपल्याला दिसून येते की वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भ्रमण केलेलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी ते फिरलेले आहेत. त्याचप्रमाणे इसवी सन 630मध्ये चीनी प्रवासी युआन स्वांग चीनमधून भारतात आला होता. मध्ययुगात संत नामदेव, संत एकनाथ, गुरु नानक, रामदास स्वामी हे सुद्धा भारत भ्रमण करत होते. पर्यटन दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होय. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकने 600 लोकांची लिस्टर ते लाफ्बरो अशी रेल्वे सहल आयोजित केली. पूर्वी युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली. कुकनेच पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सीचा व्यवसाय सुरू केला. यातून आधुनिक पर्यटन युग सुरू झाले. जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी म्हणून बेंजामिन ट्युडेला प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म स्पेनमध्ये झाला आणि 1159 ते 1173 दरम्यान त्याने फ्रान्स, जर्मन, इटली, ग्रीस, सिरिया, अरबस्थान, इजिप्त, इराक, पर्शिया, भारत व चीन या देशांना भेटी दिल्या. त्याने आपल्या प्रवासादरम्यानचे अनुभव दैनंदिनीमध्ये लिहिले. ही दैनंदिनी इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. मार्को पोलो. 13व्या शतकातील मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने आशिया खंड आणि विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली. तो 17 वर्षे चीनमध्ये राहिला. आशियातील निसर्ग, समाजजीवन, सांस्कृतिक जीवन आणि व्यापार यांची ओळख त्याने जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला. इब्न बतूता. इस्लामी जगताची प्रदीर्घ सफर घडवून आणणारा 14व्या शतकातील प्रवासी म्हणजे इब्न बतूता. तो 30 वर्ष जग फिरत होता. एकाच रस्त्याने 2 वेळा प्रवास करायचा नाही असे त्याचे धोरण होते. मध्ययुगाचा इतिहास आणि समाजजीवन समजण्यासाठी बतूताचे जे लेखन आहे ते उपयोगी आहे. हेरहार्ट मर्केटर. 16व्या शतकातील हेरहार्ट मर्केटर हा जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल बनवणारा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे युरोपातील शोध मोहिमांना गती मिळाली. तीर्थ क्षेत्रासाठी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी प्रवास करण्याची परंपरा भारतामध्ये पूर्वीपासून प्रचलित आहे. महाराष्ट्रातून उत्तरेकडे अयोध्येपर्यंत व तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन विष्णुभट गोडसे यांनी लिहून ठेवले आहे. माझा प्रवास हे त्यांच्या प्रवास वर्णनाचे पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णुभटांनी हा प्रवास 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात केला. या स्वातंत्र्य संग्रामासंबंधीच्या अनेक गोष्टींचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते. त्यामुळे या स्वातंत्र्य संग्रामाचे आणि विशेषतः राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयीचे अनेक तपशील आपल्याला समजतात. पर्यटनाचे प्रकार. आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र असा स्थानिक, आंतरराज्यीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असा प्रकारचा व्यवसाय झालेला आहे. देशातील व परदेशातील पुरावस्तू, इतिहास प्रसिद्ध व निसर्गरम्य स्थळे, प्राचीन कला निर्मिती केंद्रे, तीर्थक्षेत्रे, औद्योगिक व इतर प्रकल्प इत्यादींना भेटी देणे ही पर्यटनामागील मुख्य प्रेरणा आहे. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित गोष्टींमधील रम्यता व भव्यता यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा जगभरच्या पर्यटकांना असते. त्यामुळे हिमशिखरे, समुद्रकिनारे, घनदाट जंगले असे उपेक्षित प्रदेश पर्यटनात आले. त्यांच्यावर दृकश्राव्य प्रसारमाध्यमातून कार्यक्रम सादर होऊ लागले.
पर्यटनाचे स्थानिक, आंतरराज्यीय, आंतरराष्ट्रीय, धार्मिक, ऐतिहासिक, आरोग्यपूरक, विज्ञान, कृषी, नैमित्तिक, क्रीडा पर्यटन असे ढोबळमानाने प्रकार पडतात. स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन हा प्रवास सुलभ असतो. तो देशातल्या देशात असल्याने यात भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो. विशेष म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेप्रमाणे आपण त्याचे नियोजन करू शकतो. आंतरराष्ट्रीय पर्यटन जहाज, रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. जहाजांमुळे समुद्र किनाऱ्यावरचे देश जोडले गेले. रेल्वेच्या रुळांनी युरोप जोडला आहे. विमानांनी जग जवळ आणले. आर्थिक उदारीकरणानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्यांची आणि परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अभ्यास, विरंगुळा, स्थलदर्शन, व्यावसायिक कामे, चित्रपटांचे चित्रीकरण यासारख्या कामासाठी देश-विदेशात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. ऐतिहासिक पर्यटन संपूर्ण जगातील हा एक महत्त्वाचा पर्यटन प्रकार आहे. लोकांचे इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल लक्षात घेऊन ऐतिहासिक पर्यटन सहलींचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ निळकंठ दांडेकर दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असत. भारतीय पातळीवर राजस्थानातील किल्ले, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आश्रम, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित स्थळे अशाही ऐतिहासिक ठिकाणांच्या सहली आयोजित केल्या जातात. भौगोलिक पर्यटन यात विविध भौगोलिक वैशिष्ट्य निरीक्षणासाठी पर्यटन केले जाते. अभयारण्य, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, समुद्रकिनारे, भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण स्थळे उदाहरणार्थ लोणारचे सरोवर इत्यादींचा समावेश भौगोलिक पर्यटनात होतो. यातील अनेक स्थळांमधील निसर्गाचे अवलोकन करावे या इच्छेपोटी आणि कुतूहलापोटी अनेक पर्यटक तिथे जात असतात. आरोग्य पर्यटन भारतातील वैद्यकीय सेवा व सुविधा पाश्चात्यांच्या मते स्वस्त व दर्जेदार आहे. या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागले आहेत. भारतात मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा लाभ घेण्यासाठी कितीतरी लोक भारतात येतात. योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी पर्यटक भारतात येतात. कृषी पर्यटन शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्या कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आला आहे. अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्रे, विद्यापीठे यासारख्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणांना भेट देऊन माहिती करून घेतात. क्रीडा पर्यटन हा 20व्या शतकाला उदयाला आलेला प्रकार आहे. जागतिक पातळीवर ऑलिम्पिक, विम्बल्डन आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धा, तर भारतीय पातळीवर हिमालयन कार रॅली आणि महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यासारखे प्रकार आहेत. हे सामने पाहायला जाणे म्हणजे क्रीडा पर्यटन. नैमित्तिक पर्यटन माणूस पर्यटनासाठी कारणे शोधत असतो. 21व्या शतकात अशा अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. उदाहरणार्थ जगभरातील विविध देशांमधील फिल्म फेस्टिवल्स, संमेलने, आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शने अशा कारणांसाठी लोक ठिकठिकाणी जात असतात. महाराष्ट्रातील साहित्य रसिकही दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जात असतात. पर्यटनाचा विकास देशी आणि परदेशी पर्यटकांचे उद्बोधन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यटकांची वाहतूक आणि सुरक्षितता, प्रवासातील सुखसोयी, उत्तम दर्जाचे निवासस्थानांची उपलब्धता, प्रवासात स्वच्छतागृहांची सोयी या गोष्टींना पर्यटनामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे. यामध्ये दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष पुरवणे आवश्यक आहे. ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी आपणास काही काळजी घेणे आवश्यक आहे. ऐतिहासिक वारशांच्या स्थळांचे विद्रुपीकरण करणे, भिंतीवर मजकूर लिहिणे किंवा झाडावर कोरणे, जुन्या वास्तू भडक रंगात रंगवणे, परिसरस्थळी सुविधांचा अभाव असणे, ज्यायोगे अस्वच्छता वाढते यासारख्या गोष्टी टाळायला हव्यात. जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या भाषांमध्ये माहिती पुस्तिका, मार्गदर्शिका, नकाशे, इतिहासविषयक पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकांना दुभाषकाचे प्रशिक्षण देणे, त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करणे या गोष्टी येतात. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करणे हे एक फार मोठे आव्हान आहे. आपल्या देशाला प्राचीन आणि मध्ययुगीन अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा मिळाला आहे. त्याचबरोबर नैसर्गिक समृद्धीचा वारसाही आपल्याला लाभलेला आहे. या वारशाचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन प्रकारचा वारसा असतो. संपूर्ण जगात
गौरवली गेलेली काही महत्त्वाची स्थळे भारतात आहेत. ताजमहाल आणि जंतर मंतर, वेधशाळेच्या बरोबरीने महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, घारापुरी, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, पश्चिम घाटातील कास पठार यांचा समावेश आहे. जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातील पर्यटकांना असते. ही वारसा स्थळे बघण्यासाठी आपल्या देशात परदेशातून हजारो लोक येतात. जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील एखाद्या स्थळाची निवड झाली की आपली छाती अभिमानाने फुगून येते. परंतु आपण जेव्हा सहलीच्या निमित्ताने असे ठिकाण जातो तेव्हा आपणास काय चित्र दिसते? त्या ठिकाणी आपल्याला परिसरात खडूने, कोळशाने आपली नावे लिहितात, चित्रे काढतात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो. पर्यटन स्थळांच्या जतनासाठी पुढील निश्चय करणे आवश्यक आहे. मी पर्यटन स्थळांची स्वच्छता राखीन आणि कचरा टाकणार नाही. कोणत्याही ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण करणार नाही. अशा प्रकारची आपली मनस्थिती असायला पाहिजे किंवा अशा प्रकारचा निश्चय आपण करायला पाहिजे. नाहीतर आज आपण पाहतो की बरेचसे जे काही ऐतिहासिक स्थळं आहे त्या ठिकाणी जे लोक आहेत ते ऐतिहासिक स्थळांचं विद्रुपीकरण करत आहेत. त्या ठिकाणी खडूने किंवा दगडाने तिथं कोरत आहेत, आपले नाव लिहितात. त्यामुळे ती ऐतिहासिक त्याचं महत्त्व जे आहे ते महत्त्व या ठिकाणी नष्ट होत आहे. पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील संधी. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो. जर आपण त्याच्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले तर हा एक कायमस्वरूपी व्यवसाय आहे. यात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रचंड संधी आहे. पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराची संधी निर्माण होतात. परदेशी पर्यटकाने विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो. त्याने भरलेल्या व्हिसा फीमुळे आपल्या देशाला महसूल मिळतो. प्रवास खर्च, हॉटेलमध्ये राहणे, खाणे, दुभाषाची मदत घेणे, वर्तमानपत्रे, संदर्भ साहित्य विकत घेणे, आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे, एवढ्या गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करतो. पर्यटन केंद्राच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो. तेथील हस्तोद्योग व कुटीरोद्योग यांचा विकास होतो. त्या वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते. त्यामुळे स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या रोजगारात वाढ होते. वारसा मुसाफिरी, हेरिटेज वॉक. ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी जाणे याला हेरिटेज वॉक असे म्हणतात. जेथे इतिहास घडला तिथे प्रत्यक्ष जाऊन इतिहास जाणून घेणे ही अनुभूती हेरिटेज वॉकमध्ये आहे. जगभर अशा प्रकारचे उपक्रम चालले जातात. भारतात शेकडो वर्षांचा इतिहास आहे. भारतातील प्रत्येक राज्यात ऐतिहासिक स्थळे आहेत. यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक स्थळे यांचा समावेश होतो. गुजरातमध्ये अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे इत्यादी शहरांमध्ये या उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूंचे या ठिकाणी जतन करणे, त्यांची माहिती जमवणे आणि ती जगभर विविध माध्यमातून पोहोचवणे इत्यादी उपक्रम चालवले जातात. महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास. महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने वैभवशाली वारसा लाभलेले राज्य आहे. अजिंठा, वेरूळ, घारापुरी यासारखे जागतिक कीर्तीची लेणी, चित्रे व शिल्पे, पंढरपूर, शिर्डी, शेगाव, तुळजापूर, कोल्हापूर, नाशिक, पैठण, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, जेजुरी अशी अनेक देवस्थाने, हाजी मलंग, नांदेड येथील गुरुद्वारा, मुंबईचे माउंट मेरी चर्च, महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा, माथेरान, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे, कोयनानगर, जायकवाडी, भाटघर, चांदोली धरणे, दाजीपूर, सागरेश्वर, ताडोबा ही अभयारण्ये ही महाराष्ट्रातील पर्यटनाची स्थळे महत्त्वाची आहेत. इसवी सन 1975मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे. या महामंडळातर्फे राज्यात 47 ठिकाणी पर्यटक निवासाची सोय केलेली आहे. त्यात सुमारे 4000हून अधिक पर्यटकांची निवासाची सोय होते. तसेच अनेक खाजगी व्यावसायिकही या व्यवसायात उतरले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.